त्यामुळे संबोधी ज्ञानाचं पाऊल टाकताना त्यांनी 37 अंगांमध्ये हा सधम्म प्रसवला. 36 नाही, जवळ 36 गड आहे. सेंटर होत या देशाचं सेंटर हा 36 गड. 36 हा दुश्मनीचा आकार आहे. ब्राह्मणवाद विरुद्ध हा सधम्म हा प्रज्ञेचा गड घेऊन विसरून त्याच्यावर भूताकेतासारखं वागणं सुरू. 37 गड हे बोधीची 37 अंग आहे. 4 सतिप्रधान, 4 सम्यक प्रधान, 4 इद्धिपात, 5 बल, 5 इंद्रिया, 7 भोजन आणि अरियो अठ्ठांगिको नको अशी 37 अंग आहेत बोधी ज्ञानाचे. मध्यमा पटिपदा हे सगळे मध्यम मार्ग आहेत. 4 सतिप्रधान हा देखील मध्यमा पटिपदा आहे. 4 सम्यक प्रधान हा देखील मध्यमा पटिपदा आहे. 4 इद्धिपात हे देखील मध्यमा पटिपदा आहे. 5 बल मध्यमा पटिपदा आहे. 5 इंद्रिय मध्यमा पटिपदा आहे. 7 भोजन मध्यमा पटिपदा आहे. अरियो अठ्ठांगिको मध्यमा पटिपदा आहे. हाच मध्यम मार्ग आहे. आजी कल्याण, मध्य कल्याण, अंत कल्याण. तो सुरुवातीला कल्याणकारी आहे, मध्याला कल्याणकारी आहे आणि अंताला कल्याणकारी आहे. क्रमशः पहिल्या वर्षावासाचे 706 भिक्षू 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त झाले. एक भिक्षू एका दिशेला गेला. या व्यक्तीचं कोणत्या स्वभावाची व्यक्ती आहे? राग मूलक आहे की द्वेष मूलक आहे की मोह मूलक आहे की बुद्धी मूलक आहे की वितर्क मूलक आहे? काय भय समोरच्या व्यक्तीची स्वभाव रेखा लक्ष देऊन त्याला तसं शमन भावनेचा कम्मठठाण घ्यायचं. शमन भावनेच्या कम्मठठाणाचा अभ्यास करून घ्यायचे. विपश्यना भावनेच्या कम्मठठाणाचा अभ्यास करून घ्यायचे. कल्याण मित्र म्हणून, मार्गदर्शक म्हणून आपल्या जीवनात असला तर आपलं बरं, नाहीतर आपलं भूताखेतासारखे इकडे तिकडे भटकंती. आता आम्हीच भटकलो तर तुमचं काय? कठीण काम आहे. आम्ही वाचत असतो ना वेगवेगळ्या लोकांनी कसे कसे अनुवाद केले आहेत. अनुवादांमध्ये खूप भिन्नता दिसते. त्यामुळे हा तिकीट ज्या वेळेला बुद्धाच्या वाणीविषयी असे काही संदेह उत्पन्न होतात, विचिकित्सा उत्पन्न होते, त्या वेळेला जे धर्मामध्ये तत्पर असलेले, प्रतिष्ठित असलेले हा सगळा भिक्षू संघ एकत्र येतो आणि पुन्हा पुन्हा बुद्ध वाणीची सुरक्षा करण्यासाठी संगायन केली जातात. आणि परत म्हणजे 6 संगायन झाले ना आजपर्यंत. 6 संगायन म्यानमारला गेल्यावर त्या संघावरील धर्माच्या पाट्या आहेत. त्या पाट्यावर सारा त्रिपिटक लिहिले. 21,000 धर्मस्कंद सुत्तपिटकातली, 21,000 धर्मस्कंद विनय पिटकातली आणि 42,000 धर्मस्कंद अभिधम्म पिटकातली. 84,000 धर्मस्कंदांमध्ये हा सधम्म संग्रहित आहे. ज्ञान केवळ बुद्धाला कळतं बरं. ती ज्ञानाची गंगा संग्रहित आहे. सारं त्रिपिटकात आहे. ते हिंदू असो, बौद्ध असो, जैन असो, शीख असो, यहुदी असो, इस्राईल असो, मुस्लिम असो, ब्राह्मण असो, की ब्राह्मण असो, कोणी मनुस्मृती लिहिली की नाही? ते 5व्या अध्यायामध्ये आई विद्या यशो बल असं लिहिलं आहे. धम्मपदातली 107वी गाथा आई वडणं सुख जशी ते तशी चोरी आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भगवद्गीता म्हणजे दुसरा तिसरा काही नसून धम्मपदाची नकल आहे. म्हणजे ज्ञान हे त्रिपिटकातनं जात. सगळ्या देशात, साऱ्या जगावर ज्ञानाची गंगा ही त्रिपिटकातनं वाहत गेली. 14 वर्ष म्हणून येशू ख्रिस्त नालंदा विहारात राहिला भिक्षू म्हणून. 14 वर्ष
भिक्षू म्हणून पुढे महाराजांच्या कालखंडात त्याला अजूनही ते पूर्वेकडे देवपुत्र देवपुत्र म्हणतात, अजून त्यांना बोधिसत्व म्हणतात. भगवान बुद्धाला जसा विष्णूचा नववा अवतार मानला की तुझ्या करतात नाही करतात वेगळी गोष्ट, पण अवतारवादी जो बोनस आहे ना महायानाचा, तो शेंडीवाल्यांना पावलाय, शेंडीवाल्यांना पावलाय. आज आपला शेंडीवाला मोहन राव भागवत काय करतो माहिती आहे? तो दलाई लामांकडून लिंपिडीवर जोत टाकून भगवान बुद्ध विष्णूचा नववा अवतार आहे त्यांच्याकडून घेतात. तुम्ही याने बोलत औरंगाबादला बोलवलं ना असे थांबायचे, हा सारा भिक्षू सर्व मी तिथे असतो तर काही खरंच नसतं. भिक्षू लोक माझी वाट बघत म्हणजे एका मध्ये दोन तलवारी असू शकत नाही. ब्राह्मणवाद आणि बुद्धिझम एकीकडे क्रांती आणि दुसरीकडे प्रतिक्रांती. बुद्ध धर्म म्हणजे क्रांती आणि जोडतोड आहे ना. हे महायानांचं कसं असतं, एखाद्या भिक्षूने अर्धत्व प्राप्त केलं त्याला जर वाचलं पुन्हा जन्म घेतो म्हणते आणि किती आपल्याला ते ही जोडतोड आहे, ती खोडमोड करणार. आता काय भांडण करायचे, सगळ्यांनी एक व्हायला. आता जी लिस्ट झाली ना महाबोधी देहाची, तर महायांचं झाड भरलं. तर महाबोधी विहार आता मला वाटतं 21 तारीख आहे फेब्रुवारीची. तर आम्ही याला रिपिटिशन टाकलं असतं तर आमचंही असं उलटवून टाकलं असतं. इंटरनेशनल प्रक्रिया केली. आता तारखेवर तारखा देते. मध्येच नरेंद्र मोदीजी येऊन गेले आणि सुरेश देसाई मंत्रिजींना जी 380 नंबरची जी 2012ची पुन्हा तारीख देणं सुरू केलं. आता त्या केसमध्ये आम्ही गेलो, आम्ही एंट्रन्स केलं. होत कसं ते फक्त 4 भिक्षूंपैकी पहिले जे भिक्षू घेतले होते ते आता ज्ञानेश्वर महाते आहेत. ते विश्वदान, हे विश्वदान नाही, ते दुसरे जुने सुरेश देसाईची भरती आनंद होते आग्र्याची. त्यामुळे त्यांनी मग अनेक भिक्षूंना तिथे ठेवले. पण जो पैसा येतो की नाही सगळ्यात मोठे जास्त दान. आणि या वर्षी तर 25ला बुद्ध जयंतीच्या वेळी भगवान बुद्धांच्या हे दिसत होतं चित्र, ते चिबर फक्त दिसत होतं. स्वतः आरिफ मोहम्मद खान राज्यपाल त्याच्या उपस्थितीत त्याला सामोरे करून केंद्र सरकार राज्य सरकार मिळून सगळ्या बामणांनी आपल्याला भरलंय आणि आपण दरवाजा लावून दिला. आणि जिथे आहे ना ते लिटफील्ड मधूनचे दगड म्हणतात दानपेटीच्या समोर, तिथे जाऊन पूजा केली. ते बामणाबरोबर चलत असतात, विषय असतात. हा जो बोधिवृक्ष आणलाय ना, ही 4थी गुढी आहे. लंकेवरून 2 बोधिवृक्ष मागितले, त्यात एक सारनाथ आहे आणि एक हा सर अलेक्झांडर कनिंगहम आणलेला आहे, हा लावलेला आहे. आकार लिहितो होती. आता सम्राट अशोकाच्या कालखंडात काही मूर्त्या नव्हत्या, मूर्तीचा शोधच नव्हता. जगात मूर्तीचा शोध पहिल्यांदाच कनिष्कांच्या कालखंडात झाला आणि जगात पहिल्यांदा मूर्ती बनली ती भगवान बुद्धांची बनली, दुसऱ्याची नाही. आता जी मूर्ती आहे ते कनिष्कांच्या राजा कनिष्कांच्या कालखंडात ती मूर्ती बनली. आणि समोरचं जे लिंपी म्हणतो ना काळा आज एवढा स्तूप आहे ते ओरिजिनल स्थळ आहे. तुम्ही 3ऱ्या संगायनानंतर जिथे अशोकाराम आहे ना, तिथे धम्मलिपीच्या अक्षरामध्ये 10वा अभिलेख लिहिलेला. त्या 10व्या अभिलेखामध्ये
ते स्थळ हे मोदीचं संबोधीचं खरंच त्या सेक्टरमध्ये आहे. त्या विहाराच्या सेक्टरमध्ये ते तिथे सगळ्या सम्यक संबोधांनी संबोधित प्राप्त केले. तुम्हाला माहित होतं का? तुम्हाला त्याच्यामध्ये लक्ष हे ओरिजिनल जिथे ब्राह्मण पूजा करतो रोज घंटी वाजवून, तू माहिती नाही कोणत्या दिवशी तो रिझल्ट येतो. आता आपण जाणार, अनेक लोकांनी अनेक ग्रुपनी वेगवेगळे कार्यक्रम ऑर्गनाईज केले. खरं काय 10 त्यामुळं आता 10 फेब्रुवारीला आंदोलन करा असं ऐकायला येतं. आता कोणतं आंदोलन करा तुम्ही? तर बच्चू कडून बरोबर बच्चू कडून येत आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन आमच्या शाळेने देवेंद्रांनी कसं घडवलं? हायकोर्टात गेले, हायकोर्टातून ऑर्डर काढला हे जीवन विस्कळीत होत आहे आणि दिला. सातबारात थोडा राहिला, 30 जूनची तारीख दिली. आपल्याला कसं करणार आहे? अर्ग पर्वत आहे ना, अरावली पर्वत. हा अरावली पर्वत तिथे गेले या आपलीच तरी विचार सुप्रीम कोर्टात अनुमती घेऊन अनुमती घेऊन त्या अरावली पर्वत 100 मीटर जवळ त्याला कापण्याचं हे उलटी जवळ म्हणजे आपल्या लेण्यात जातील सगळं. तो संपूर्ण हरियाणा, राजस्थान, पंजाब, दिल्ली पर्यंत आणि भिल्ल लोक रस्त्यावर उतरले. कोण तिकडे भिल्ल लोक रस्त्यावर उतरले. पासून पंढरपूरला जातोय, भीमा कोरेगाव पासून पूजा करण्यासाठी नाही, हे सिद्ध करण्यासाठी. आता आम्ही केस टाकणार आहोत. कारण काय झालं की 18ला वारकऱ्यांनी केस जिंकली. वारकऱ्यांनी म्हणजे एका मडक्यात ब्राह्मणाच्या वकिलांनी आर्ग्युमेंट केलं. सगळं ब्राह्मण आणि मंत्र म्हणून सगळं विठ्ठलाचं ते तिथं कोंडलं आणि त्या सहस्त्रमध्ये ब्राह्मणाच्या घरी घेऊन ठेवलं. सुप्रीम कोर्ट मला जात तिथे तुमचं इथे गांधीच्या आपल्या माणसं अनुसूचित जाती जमातीचे कोण त्याला डिजिटल करणार. आतमध्ये गेलं सारं मुद्दत दिसतो. बाबासाहेब बोलले मी जे सिद्ध करून टाकले. सुब्रमण्यम स्वामींनी मात्र केस टाकली मुंबईच्या हायकोर्टात की हे मंदिर बडव्यांच्या हातात द्यायला तिथले बडवे. आता आम्हाला जावं लागलं. सोमनाथची केस डॉक्टर वीणा जैन म्हणून तिच्याकडे सोमनाथ ती महानिर्देशक आहे. नरेंद्र मोदीजींना म्हटलंय की सोने मोठी पोर काहीतरी निघेल. सोमनाथच्या ट्रस्टीचे अध्यक्ष ते आहेत नरेंद्र मोदी. आता ते गेलं खोदायला गेलं 3 मजली विहार सापडला. आता काय करत भगवंताच्या धातू पण सापडले. आता उलटी गंगा पाहिजे काय गेलं नाही. ते एकीकडे असं सत्र दिसत बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम. बाबासाहेब बोलले की या देशाचा इतिहास लोकांच्या लक्षात आला नाही. आमचा पराभवाचा इतिहास आहे. आम्ही पराभूत झालेले लोक आहोत. हा सगळा कोणी तेली कोळी माळी लोहा सगळा ब्राह्मण तर आदिवासी भटका विमुक्त समाज एकेकाचे हे नाग लोक होते.
आणि प्राचीन काळातले सगळे नाव बुद्धिस्ट होते, विसरून गेले, इतिहासाचं विस्मरण झालं. या गुलाम झालाय मनुस्मृतीची ही लेखणी आहे ना, ते पुष्यमित्र शुंगाने. हे पुष्यमित्र शुंग हा या सेनेमध्ये दाखल झाला बृहद्रथाच्या, आणि हे राज्य उठावून टाकलं. 2 वर्ष राज्य केलं बृहद्रथाने. आणि या श्रवण संस्कृतीचं नेतृत्व करणाऱ्या भिक्षू संघाच्या एकेकाचा खून करण्यासाठी 10,000 सोन्याची काशा पण घेतली. भिक्षू लोक दाढीचे डोक्याचे केस वाढवून जंगला पहाडात गुफा कंदरात राहू लागले. हेच ते सगळे भागवती आहेत, हे महानुभाव पंथी आहेत, हे वाकण पंथी आहेत, लिंगायत पंथी आहेत, नाथ पंथी आहेत, सगळे लोक भिक्षूच्या लागले. या साधू संतांच्या लेखनांमध्ये हा सगळा त्रिपिटकाचं ज्ञान इकडे उतरतं. साधू संतांच्या चळवळीतनं शिवाजी उभा होता स्वतंत्र महाराष्ट्रातला. महात्मा फुले म्हणतात की महारावरून महाराष्ट्र पडले, महान राष्ट्र, महाराज राष्ट्र असो काही, पण हे राष्ट्र 25 डिसेंबर 1954 बाबासाहेबांनी वेरूळच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना ते बोलले की 2000 लेण्या या देशामध्ये आहेत आणि या 2000 लेण्यांपैकी एकट्या महाराष्ट्रात 1700 पेक्षा जास्त. याचा अर्थ काय? 90% महाराष्ट्र बुद्धिस्ट होता. लोक इतिहास भुलून गेले. आजची जी अयोध्या आहे, जी एकेकाळची साकेत नगरी, हे बावरी महाल आहे, बावरी महाविहार, बावरी नावाचं बावरी. मंत्री होता पुरोहित. पुरोहित हा पाली शब्द आहे ना, ते संस्कृत आलेला आहे. पुरोहित म्हणजे ब्राह्मण दिसतो. पुरोहित पाली शब्द आहे. पुरोहित म्हणजे मंत्री. प्रसेनजिताचा राजमंत्री होता, म्हातारपणाचा भिक्षू होता. आणि त्याच्यात उपस्थितीत जी महाउपासिका विशाखा, तिने आपल्या मेंढक सृष्टी आजोबा तिचे त्याच्या स्मरणासाठी ते स्तूप बांधलाय. त्या स्तूपाचे ते नाव हे बावळी महाश्री हे भिक्षू. बावळी महाविहार. आपण मशीद तो कोणत्या राजाच्या नावावरून नाही, बाबरी बाबरी पुढे झाली, बाबरी नाही, बावळी पुढे पुढे आक्रमण झाले. पण तिचं बांधकाम आपण पाहिलं असतं तर तुम्हाला समजलं असतं म्हणजे माझ्याकडचं दगड आहे. 84 खांबा, तिथे ब्रह्मलिपीची अक्षर होती. आता हे राम मंदिर त्यांनी बांधलं, अजून खोदकाम केलं तर सगळं हे विहाराचे सगळे उल्लेख. तेव्हा ही संपूर्ण परिणती या देशात प्रतिक्रांती झाली आणि आपलं सारं वैभव दळून गेलं, लपून गेलं. आता कोणतं विहार, कोणत्या कोणत्या मंदिरांसाठी तुम्ही मागणी करणार? सारं आयुष्य याच्यात घडणार. सारं आयुष्य सद्धम्म धारण करणं किती दूर राहिलं. आता तर या देशाचं संविधान, जे संविधान त्याचा बेसच बुद्धिझमचा आहे, त्यामुळं त्यांची पोटं दुखू लागली. आता तर ते संविधान बाबासाहेबांनी लिहिलंच नाही अशा बोंबा सुरू झाल्या. आता तर तुम्हाला रस्त्यावर उतरण्याचे मार्ग नाही. 26 जानेवारीला मी एकटा राहायचो नाही तर मला गर्दी सुधारायची नाही. सगळे पोरं बाळा मिळून तिरंगे घेऊन. यावर्षी तसं झालं नाही. म्हणजे तरुणांचे माथे भडकावण्यामध्ये ब्राह्मणवाद यशस्वी झाला. तिरंगा म्हणतात, चौथा नंबर विसरले ते. या देशातले 142 करोड लोक झुकून सलाम करतायत, नमन करतायत, वंदन करतायत या देशातल्या या धम्मचक्राला. धम्मचक्र हे तू बच्चे, आराम बच्चे, अधिपति बच्चे, अनंतर बच्चे.
म्हणजे बाबासाहेबांनी जी घटना लिहिली, बुद्धाचं हे बोधी ज्ञान पेरून माणूस त्याचं सार्वजनिक जीवन, राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवन कसं सजवलं जाईल, त्याचा धार्मिक पिंड बनवलं. जगातल्या कुठल्याच विद्वानाला हे करता आलं नाही, बाबासाहेबांना करता आलं ना. तिरंग्यावर चौथा रंग कोणला आहे? धम्मचक्र. हे तो बच्चे आराम बच्चे हा अभिधम्म बरं. जिथे जिथे जा भगवंत त्यावर पतीच्या समोर पादच समजावून सांगत असत. ज्या बच्चे या संकार असंकार बच्चे हे समजावून सांगत असत. आता तुमची संसद आली, लपडी बैली तिला मारलाय, लपवा ती झाली मुकी. कोण समजून सांगणार आहे? आपले चारही खासदार दिले होते, आता त्यांनाही नव्हतं कळलं की 100% निकाल लागला होता रिपब्लिकन पार्टी. आता काय करा? तिथे धर्मचक्र प्रवर्तनाच्या राष्ट्रपतीच्या निवासावर गेली. पहिला उपदेश भगवंतात राजाने राज्य करायचे कसं. घटनेच्या 41व्या कलमामध्ये 5 सरकारी स्वस्त दुकानात हे मिळालं. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची ते धार्मिक राजाने करावी. देव मस्त पाहे शस्य संपत्ती हे तुझ्या फितो भवतु लोकोच राजा भवतु धार्मिक. तर राजा जर धार्मिक झाला, लोकांना हा मतदानाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी लोकांना रक्त सांडवावं लागलं. आणि बाबासाहेबांनी या देशातल्या नागरिकांना तोंडात घास इथपर्यंत आणून दिला. फक्त खायचा, खाऊन खायचा एवढं शिल्लक आहे. तरी देखील ईव्हीएम लागू हॅक करून निवडणुका घेतल्या जातात आणि आपल्या मूलभूत अधिकारावरती गदा येते. कुठे मत मानताना कोणाला. आता या गोष्टी राजकीय वाटतात. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव, न्यायाचं हे चक्रच आहे ना. तिरंग्यावर चौथा रंग कोणाला, हे सत्य, लोकीय सत्य आणि लोकोत्तर सत्य. हे संसदेतल्या लोकांनी, जे लोक तिथे धार्मिक लोक, उपासक उपासिका जातील, ते एंट्री करून या सर्व लोकांची, धार्मिक राजा असेल तो कल्याणकारी असेल, याचं भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवनाची सजावट करताना कूट दंत सूत्राचा आधार घेऊन, मिनिट्स बुक मध्ये बघा, म्हणजे कूट दंत सूत्राचा आधार घेऊन घटनेचं 41वां क्रमांक झाला. राजा जर धार्मिक झालं, साऱ्या जमिनीचं कारखान्याचं राष्ट्रीयकरण करतील आणि सगळ्या लोकांचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या गरजांची पूर्तता करतील. मूलभूत अधिकार, भौतिक जीवनाची सजावट आणि आध्यात्मिक जीवनाची सजावट, हे तू बच्चेला चांगलं ना. 23 तारखेला सकाळी 10 वाजेपासून तर आज सकाळी 10 वाजेपर्यंत 7 दिवस हे बच्चे अधिपती बच्चे अनंतर बच्चे सर्वनंतर बच्चे सहजात बच्चे अन्य बच्चे निश्चय बच्चे उभयनिश्चय बच्चे बुरे जात बच्चे बच्चा जात बच्चे आशीर्व बच्चे कर्म बच्चे विभाग बच्चे आहार बच्चे इंद्रिय बच्चे ज्ञान बच्चे मंद बच्चे संपयुक्त बच्चे विपयुक्त बच्चे अति बच्चे नति बच्चे विगत बच्चे विगत बच्चे अविद्या बच्चे या संघा. हे अविद्येमुळे जे भवसंस्कार, कामभूमीतले, कामदुर्गती, कामसुगती, रूपभूमी आणि अरूपभूमीतल्या या संस्कारांचा संग्रह करून हे एवढं मोठं भवचक्र, दुःखचक्र, लोकचक्र इकडून तिकडे आणि तिकडून इकडे फिरत आहोत आपण. वारंवार भवकृष्णामुळे पुन्हा पुन्हा घर बांधत राहतो, पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो, पुन्हा पुन्हा दुःखात पडत राहतो. हे तृष्णे अनेक जाती संसार. या संसार चक्रामध्ये मी अनेक जन्म घेत गेलो. तूच आहेस घर बांधणार. अनेक जाती संसार संधा विसंगती. मी वारंवार जन्म घेत गेलो आणि पुन्हा दुःख आला, ती पुन्हा 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 दुःखात पडत गेले. कृष्ण घेता सांगतो दुःख आला, ती पुन्हा पुन्हा
अर्जुन बिट्टोसी पुनके हम कासी सब बातें फासुदा भद्रा गहकुट्टं विसर्जितं विसर्धारगतं चित्तं तन्हानि खयं अद्धगा इति हे कृष्ण तूच घर मागणार आहे आता तुझ्या मात्र साऱ्या कड्यांनी भद्र केलेले आहे आता तू परत घर बांधू शकणार नाही माझा अंतिम जन्म आहे अयम अंतिमा जाती नतिरामी पुन्हा भवती माझा हा अंतिम जन्म आहे पुन्हा माझा परत जन्म होणार नाही हे भवचक्र हे दुःख चक्र तोडण्यासाठी जो पठाण या पठाणाच्या 24 कड्यांनी हा पटीच्य समुद्रात समजावून सांगितला धर्म म्हणजे पोरखेळ नाहीये हे आनंदा तुला पटीच्य समुद्रात समजलाय का पण ते आनंद म्हणून हो भक्ती भगवान मला विचारलं कधी काय विचार असं म्हणून हे सहा प्रकारच्या अनुभव ज्ञानामध्ये परिपूर्ण असणारे ते लोक त्यांचं टावर वेगळं हे केवळ शोधापत्ती फळायला पोहोचेल एवढा साधा सोपा नाही धर्म म्हणजे पोरखेळ नाहीये ती महाराज विरुद्धची प्रचंड लढाई आहे कसं लढणार आहोत भोटवेला चांटिंग पाळली ना आता विनय पिटकाची चांटिंग चालली भिक्षुनींनी उपासकांनी आणि उपासिकांनी हे चारही परिषद आहेत हा विनय पिटकांनी या चारही परिषदांच्या नियमावलींची गाथा त्यांनी कसं कसं वागलं पाहिजे तेव्हा भिक्खू नाही आहे तुम्हाला वाटतं तसं उपासक उपासिका भिक्खू आणि भिक्खू या चारही परिषदांचा परस्पर संबंध बोधी ज्ञानावर कसा सोडवायचा बोधी ज्ञानाच्या आधारे हे 41,000 धम्मस्कंदात उतरलेलं आहे त्यामुळं हे धम्मरूपी धन प्रत्यक्ष व्यवहारात उतरण्यासाठी तुम्ही येताय आम्ही जातो पण म्यानमारला ब्रह्मदेशामध्ये आता बुद्धघोष भरते आहे बुद्धघोष भरते आहे ते सांगतील म्यानमारचं वर्णन ते जाऊन आले हा संपूर्ण मुका समाज त्याला जागवलं बाबासाहेब मूकनायकांनी संघटनाची जबाबदारी केली होती एवढी परिपूर्ण केली ज्यावेळेला मुका समाज जागला मुख्या समाजाचा हा नायक झाला तो दिवस म्हणजे 31 जानेवारी हे वैभव या दिवसाचे साधक याला सजवण्याचं म्हणून धम्म समारंभ दरवर्षी होतोय आपण या धम्म समारंभात हजेरी लावली पूजनीय भिक्खू संघाचं हे धम्म प्रवचन होणार आहे मी पूज्य म्हणते चित्तज्योती